हाय फ्रेंड्स, आज आपण हिरव्या मटारपासून एक वेगळ्या पद्धतीचा नाश्ता तयार करणार आहोत। चला रेसिपीला स्टार्ट करूयात। त्यासाठी पालक घेतलेला आहे, याला छान उकळून घेतलं। इथे वाटाणा सुद्धा फ्रेश घेतलेला आहे आणि याला सुद्धा 5 मिनिटासाठी उकळून घेतलेला होता। कोथिंबीर घेतलं। इथे 100 ग्राम किसून घेतलेला पनीर घेतलेला आहे। तिखटपणासाठी मिरची आणि मोठ्या आकाराचा बटाटा छान उकळून घेतला आणि त्याला मॅश करून घेतलं, म्हणजे किसून घेतलं। आता उकडलेले मटार मिक्सरच्या जारमध्ये घालायचं। सोबतच पालक सुद्धा इथे घालायची आहे। इथे मिरची आणि कोथिंबीर सुद्धा मिक्सरच्या जारमध्ये घालायचं, म्हणजे मिरचीचा तिखटपणा लागणार नाही जास्त। आता याचं फाईन अशी पेस्ट तयार करायची आहे। बघू शकता छान हिरवं वाटण तयार झालेलं आहे। आता याला या भांड्यामध्ये काढायचं आहे। यावरती उकडून किसून घेतलेला बटाटा, पनीर घालायचं आहे किसून घेतलेला सर्व। आता इथे 5 चमचे बेसन रोस्ट करण्यासाठी ठेवलेला होता। रोस्ट केल्यामुळे याचा कच्चापणा राहत नाही, छान रोस्ट करून घ्यायचं मीडियम फ्लेमवरती। बेसनमधून छान सेंट यायला लागलेला आहे, म्हणजेच छान बेसन भाजलं गेलेलं आहे। याला यावरती टाकायचं। आता इथे अर्धा चमच लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला घालायचा। चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। चाट मसाल्यामुळे खूप छान फ्लेवर येतो। एकदा ही रेसिपी बनवून बघा, खूप हेल्दी आहे आणि टेस्टी सुद्धा आहे, मुलांना खूप आवडेल। तर अशा पद्धतीने सर्व व्यवस्थित असं एकजीव झालेलं आहे। छान ग्रीन कलर आलेला आहे। ग्रीन हरेभरे कबाब आपण तयार करणार आहोत। त्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे हाताला लावण्यासाठी। इथे काजू सुद्धा घेतलेले आहेत। हाताला थोडं पाणी लावून गोळा घ्यायचा अशा पद्धतीने आणि याला थोडं रोल करायचं। याला गोल करून वरून प्रेस करायचं, म्हणजेच कटलेटचा आकार द्यायचा आहे। कडा जमत नसतील तर छान सेट करून घ्यायचं। अशा पद्धतीने खूप सुंदर असा कटलेटचा आकार तयार झालेला आहे। यावरती वरून काजू लावायचं, म्हणजे दिसायला आणखी भारी दिसेल। अशाच पद्धतीने मी तयार करून घेते। दुसरा सुद्धा कटलेट अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे। त्यासाठी पाणी लावायचं हाताला, एक गोळा तयार करायचा आणि वरून प्रेस करायचं, म्हणजेच कटलेटचा छान आकार येतो। कडा सेट झाल्यानंतर काजू लावायचा आहे वरच्या साईडनी। दुसरा सुद्धा कटलेट तयार झालं। अशाच पद्धतीने छोटे मोठे मीडियम मी कटलेट तयार करून घेते। सर्व कटलेट तयार आहेत। आता नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे, म्हणजे डोस्याचा तवा। याला सर्व साईडने तेलाने ग्रीस करून घ्यायचं। तेलाने ग्रीस झाल्यानंतर यावरती एक एक कटलेट ठेवायची। आपण याला फक्त शॅलो फ्राय करून घेणार आहोत, डीप फ्राय करणार नाही। छान आपल्याला हेल्दी कबाब तयार करायचे आहेत त्यासाठी। वरच्या साईडने थोडं तेल लावायचं आहे। एका साईडने छान शिजले की याची साईड चेंज करून घ्यायची आहे। पाहू शकता छान असा कलर आलेला आहे। सर्व कटलेट अशाच पद्धतीने मी साईड चेंज करून घेणार आहे कटलेटची। या साईडने छान शिजू द्यायचं आहे 2 ते 3 मिनिटांपर्यंत आणि यांची सुद्धा साईड चेंज करून घ्यायची, म्हणजे दोन्ही साईडने छान असा कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। शॅलो फ्राय असं छान दोन्ही साईडने कलर आला की डिशमध्ये काढून घ्यायचं। सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा छोट्या मोठ्या भुकीसाठी दुपारच्या खूप मस्त रेसिपी आहे, नक्की ट्राय करा, खूप आवडेल। अशाच पद्धतीने सर्व कटलेट मी तयार करून घेते। पाहू शकता तयार झाल्यानंतर खूप छान दिसतात आणि लागतातही खूप छान। एक तोडून दाखवते। बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून एकदम मऊ असे झालेले आहेत। रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।